उत्तर पूर्व मुंबईमध्ये आपले प्रतिनिधी भूषण शिंदे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। भूषण, काय सांगाल? उत्तर पूर्व मुंबई या ठिकाणी अतिशय अटीतटीची लढत आपल्याला पाहायला मिळाली होती। बऱ्याचशा घटना या मतदारसंघामध्ये घडलेल्या होत्या मतदानाच्या पूर्वी, तर आज निकालाचा दिवस आहे, कसं चित्र तुम्हाला दिसतंय? नक्कीच फार एकंदर आपण आता सध्या ईशान्य मुंबई म्हणजे उत्तर पूर्व मुंबईमध्ये सध्या या लोकसभा मतदारसंघामध्ये आहोत। सध्या तरी आपल्याला काउंटिंग सेंटर बाहेर अत्यंत चोख असा पोलीस बंदोबस्त पाहायला मिळत आहे, अत्यंत जय्य तयारी आपल्याला पाहायला मिळत आहे। साधारण 7च्या सुमारास म्हणजे अगदी थोड्याच वेळात इकडे काउंटिंग सुरू होणार आहे आणि आधी पोस्टल जे वोटिंग आहे त्याची काउंटिंग होईल, त्यानंतर ईव्हीएम मशीनची काउंटिंग होईल, अशा प्रकारचं काउंटिंग होणार आहे। साधारण 22 राऊंड इथे संपूर्ण काउंटिंग होणार आहे आणि एकंदर 99 काउंटिंग टेबल आपल्याला इथे पाहायला मिळतात आणि एकंदर कुठेतरी संपूर्ण 11 ते 12 वाजेपर्यंत संपूर्ण चित्र जे आहे ते स्पष्ट होणार आहे। इथे जर ईशान्य मुंबई मध्ये जर पाहिलं तर कुठेतरी राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा अशा प्रकारे लोकसभा मतदारसंघ आहे, जिथे मशाल विरुद्ध कमळ अशा प्रकारे मुख्य लढत होत आहे। मशाल म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे संजय दिना पाटील आणि त्यानंतर भाजपचे मिहिर कुटे अशा प्रकारे मुख्य लढत इथे आपल्याला पाहायला मिळत आहे आणि कुठेतरी राजकीयदृष्ट्या सुद्धा हा अत्यंत महत्त्वाचा अशा प्रकारे लोकसभा मतदारसंघ आहे। कारण म्हणजे अगदी निवडणुकीच्या काळामध्ये इथे अनेक घडामोडी देखील घडल्या होत्या, कुठेतरी मराठी गुजराती अशा प्रकारे वाद पाहायला मिळतात, ज्याचा कुठेतरी राजकीय परिणाम देखील आता होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे। त्यामुळे संपूर्ण या घडामोडींचा नेमका कोणाला फायदा किंवा तोटा होतो हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या तरी इथं काउंटिंग सेंटर बाहेर आपल्याला चोख जय्य तयारी पाहायला मिळते आणि कुठेतरी आता अगदी थोड्याच वेळात अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये काउंटिंग सुरू होणार आहे। सुरुवातीला पोस्टल बॅलेट जे काउंटिंग आहे त्याची होणार आहे, त्यानंतर ईव्हीएम काउंटिंग होणार आहे। भूषण, आता अगदी तासाभरामध्ये इकडचे कल आपल्या हाती येतील, या विषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।